शेतकरी भाजीपाला घेऊन येतात, पण या ठिकाणी अशा अवस्था निर्माण झाली की व्यापारी सांगतील तो भाव आणि आजची शेती शेतकऱ्यांना न परवडणारा भाजीपाल्याची अवस्था झाली। खतो महाग झाले, बियाणं महाग झाले, अशा प्रकारची मजुरी महाग झालेली, अशा प्रकारची शेतकऱ्याची कठीण अवस्था असताना सुद्धा शेतकरी पिकवतो आणि त्या पिकवणारा जो माल आहे त्याला या ठिकाणी योग्य भाव मिळत नाही। कालचा भाव 35 रुपये भेंडीला होता, आज तोच भाव आज ते व्यापारी 12 रुपयाने मागतात। म्हणजे किती मोठी शेतकऱ्याची चेष्टा आहे। अशा प्रकारची चेष्टा शेतकऱ्याची झाली, शेतकऱ्यांनी काय करावं? ज्यांचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे, शेतीवर आहे, भाजीपाल्यावर अवलंबून आहे, त्या लोकांनी काय करावं? त्यांच्या मुलांनी काय करावं? आणि अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर शेतकरी नक्की आत्महत्येशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही। काय करणार तो? त्याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही। तर ही सर्व शासनाने याबाबत नोंद घ्यायला पाहिजे की बाबा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्या प्रकारची या ठिकाणी शेतकऱ्याला सुविधा नाही। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा करोडो रुपये आज त्यांच्याकडे शिल्लक आहेत, पण शेतकऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। अशा प्रकारची आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे शासनाकडे की बाबा जो भाजीपाला आम्ही पिकवतो या ठिकाणी त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, तर तो शेतकरी चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो, पुढे तो पिकवू शकतो। अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय कुठल्या प्रकारचा पर्याय राहणार नाही। अशा प्रकारची मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की शासनाने यावर त्वरित कुठल्याही प्रकारचं हे न करता या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न करावा, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रकारचं आंदोलन शेतकरी उभं केल्याशिवाय राहणार नाही। भेंडी, वांगी, मिरची, तर या व्यापाऱ्यांची अशी लूटमार झाली चालू आहे की कमीत कमी कालचा परवाचा बाजारभाव कमीत कमी 30, 35, 32, 34, 36 रुपये भाव होता आणि जवळजवळ आजचा बाजारभाव या लोकांनी सांगतात का 12 रुपये किलो भेंडी, वांगी, मिरची घेतात, तर तो आम्हाला परवडण्यासारखा माल नाही आहे। तर तो माल आम्ही शेवटी नाईलाजाने आम्हाला शेवटी फेकून द्यावा लागेल, कोणाला समजा दुसरा मोफत कोणाला द्यावा लागेल, हो गुरांना एकदा टाकावं लागेल, पर्याय नाही। आज 50 किलो बॅग खताची जवळजवळ 1500-1600 रुपये झाले। औषधांची फवारणी करायला एका टायमाला कमीत कमी 1000-1200 रुपयाचे औषधं लागतात आणि 10-12 रुपयाने भेंडी द्यायची, तर काय परवडणार शेतकऱ्याला? त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। ठाणे जिल्हा हा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा असल्या आहे आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अतोनात एकदम लूट केली जाते। जो बाजारभाव प्रत्येक आज ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर बाजार समिती आहेत, पण ही भेंडी समिती अशी आहे की इथे व्यापाऱ्यांची मनमानी कारभार चालतोय, कंटिन्यू त्यांच्या सोयीनुसारच चालतोय। ते माल प्रत्यक्ष माल तर काय ऑलरेडी वाढलेला नाही आहे, परंतु हे मुद्दामच असे सांगाढोंगपणा करतात, ते शेतकऱ्याची लूट केली जाते इथे त्यांच्या मनमानी कारभार आहे ना। हा मनमानी रेट माल आधी शिमटून ठेवतात ते, किंवा प्रत्यक्ष ज्या वेळेस बाजारभाव देण्याची वेळ येते त्यावेळेस ते व्यापारी एकत्र येतात आणि मग सांगतात का आज मुद्दाम आपण एवढाच भाव त्यांना देऊ। आजचा भाव ते फक्त 12 रुपयात लावित आहे आणि कालचा बाजारभाव 35 रुपये होता आणि आजच्या म्हणजे कल्याण समितीमध्ये आजचा बाजारभाव आहे 35 रुपये आणि भेंडी समितीमध्ये 12 रुपये लावला जातोय। म्हणजे असं का? माल तोच